अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा आरोप होतोय। अकोला खाण संघटनेचे अध्यक्ष विवेक बिजवे यांनी हा थेट आरोप केलाय। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला, तर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडांनी हे आरोप मात्र फेटाळले। तर आपण पाहतोय अकोल्यातली ही घटना आहे। अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय, मात्र त्यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। अकोल्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा हा आरोप होतोय। अकोला खाण संघटनेचे अध्यक्ष विवेक बिजवे यांनी हा आरोप केलेला आहे, मात्र हा आरोप फेटाळण्यात आलाय। साहेब ऍडिशनल कलेक्टर रेव्हेन्यू यांनी आम्हाला वारंवार मला फोन केला। आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ऑफिसमध्ये बोलून अपमानित केलं व पर्सनली पैशाची मागणी केली व काही ठिकाणी जाऊन स्वतः पैसे सुद्धा वसूल केले। मला त्यांनी वारंवार फोन करून धमकावलं। त्याच्यानंतर मला 1 एप्रिलला त्यांचा फोन आला। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझी पूर्तता केली नाही, त्याच्यामुळे आता तुमचे जे 42-47 मेंबर्स आहे या मेंबर आता तुम्ही बिझनेस कसा करता व तुमचा स्टोन क्रशर कसा चालवता अशा प्रकारची त्यांनी मला धमकी दिली व मी तुमचे स्टोन क्रशर व क्रशर सगळे बंद पाडेल अशी धमकी दिली आहे। त्या धमकीला आम्ही उत्तर म्हणून आमचा बचाव करण्यासाठी आम्ही आज एमआयडीसी पोलीस स्टेशनला त्यांचं कंप्लेंट करण्यासाठी सगळे संघटनेचे सगळे मेंबर्स आज इथे हजर।